नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चर मध्ये आपल्याला कंटिन्यू ऑब्लिक ग्रुप सिरीज मध्ये तिसरा प्रॉब्लेम घ्यायचा आहे आणि हा प्रॉब्लेम मात्र काय लेस दॅनचा असणार आहे. म्हणजे लेस दॅनचा प्रॉब्लेम देईल आणि सांगेल की बाबा मीन मीडियन मोड काढायचं. मग त्या लेस दॅनच्या सिरीज वरून आपल्याला आधी गट तयार करून घ्यावं लागेल आणि त्यानंतरच आपल्याला कंटिन्यू ग्रुप सिरीज नुसार प्रॉब्लेम सोडवावा लागेल. तर बघा, प्रॉब्लेम अगोदर मी या ठिकाणी लिहून घेतो आणि त्यानंतर आपण सोल्युशन घेऊ. कॅल्क्युलेट मीन कॉमा मीडियन and mode from the following data. अशा पद्धतीने माहिती देईल. आता त्यामध्ये बघा, पहिल्यांदा मेजरमेंट दिलेली आहे मार्क्स. आणि दुसरा आहे नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे फ्रिक्वेन्सी. काहीही देऊ हे वेट आणि त्याचे नंबर ऑफ पर्सन देईल, टर्नओव्हर देईल, त्यानंतर फ्रिक्वेन्सी म्हणून पॉप्युलेशन देईल, काहीही देऊ जा. प्रॉब्लेम आपण जसं सोडायला सांगितलंय, आपण जसं प्रॅक्टिस केली आहे तसंच सोडायचं. मार्क्स आणि नंबर ऑफ स्टुडंट. मार्क्स बघा लेस दॅन आहेत, लेस दॅन 10, त्याची फ्रिक्वेन्सी दिली आहे 5. त्यानंतर लेस दॅन 20, त्याची फ्रिक्वेन्सी आहे 12. त्यानंतर लेस दॅन आहे बरं काय, लेस दॅन 30, त्याची फ्रिक्वेन्सी आहे 21. त्यानंतर लेस दॅन 40, त्याची फ्रिक्वेन्सी दिली आहे 31. त्यानंतर लेस दॅन 50, त्याची फ्रिक्वेन्सी दिली आहे 51. त्यानंतर लेस दॅन 60, त्याची फ्रिक्वेन्सी दिली आहे 66. त्यानंतर लेस दॅन 70, त्याची फ्रिक्वेन्सी दिली आहे 76. त्यानंतर लेस दॅन 80, त्याची फ्रिक्वेन्सी दिली आहे 84. त्यानंतर लेस दॅन 90, त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 96. त्यानंतर लेस दॅन 100, त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 100. हे लक्षात. अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आहे लेस दॅनचा. मग आपल्याला काय करावं लागते अगोदर, असं हे लेस दॅनचं दिल्यानंतर काय हे उभ्या ह्याच्यामध्ये देईल परीक्षेमध्ये बरं का. पण आपण प्रॉब्लेमचं सोल्युशन एकाच ह्याच्यावर घ्यायचं असल्यामुळं पूर्ण बसायला पाहिजे म्हणून आडव्या ह्याच्यात घेतले बरं का. म्हणजे या पद्धतीने देईल प्रॉब्लेम परीक्षेला, असं उभ्या ह्याच्यामध्ये. लेस दॅन 10, त्याची फ्रिक्वेन्सी लेस दॅन 20. हे लक्षात. मग प्रॉब्लेम दिलेला आहे, मग त्यावरून काय करावं लागते, लेस दॅन आणि मोर दॅन देऊ शकते, दोन्हीपैकी कोणतेही. लेस दॅनचा आहे हा प्रॉब्लेम. बघा एकदा फ्रिक्वेन्सी चेक करा. 5, 12, 21, 31, 5, 12, 21, 31, 51, 66, 76, 51, 66, 76, 84, 96, 100. अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आहे. हे लक्षात. मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, काय काढा म्हणले, कॅल्क्युलेट मीन कॉमा मीडियन आणि मोड. म्हणून मीन कॉमा मीडियन आणि मोड काढू मग आपण. पण अगोदर काय करावं लागते, ते लेस दॅन आणि मोर दॅनचा आपल्याला सिरीज तयार करून घ्यावी लागते. हे झालं पहिलं एम चा कॉलम मेजरमेंट, त्यानंतर मीड व्हॅल्यूचा कॉलम, त्यानंतर डीएक्स चा कॉलम, त्यानंतर कॉमन फॅक्टरचा कॉलम, त्यानंतर फ्रिक्वेन्सीचा कॉलम आणि त्यानंतर एफडीएक्स चा कॉलम, त्यानंतर सीएफ चा कॉलम, कम्युनिटी फ्रिक्वेन्सीचा कॉलम. असे कॉलम आपल्याला तयार करून घ्यावे लागते. नाव आधी लिहून घ्या एम, नंतर मीड व्हॅल्यू. मीड व्हॅल्यू कसं काढायचं, इथं लिहितो L1 प्लस L2 डिवायडेड बाय 2. इथं काय काढायचं, तर डीएक्स काढावं लागेल, म्हणजे एक्स बरोबर एक संख्या पकडावं लागेल. इथं कॉमन फॅक्टर काढावं लागेल, डीएक्स मध्ये किती फरक आहे
नंतर या ठिकाणी काय दिलेलं एफ लिहून घ्यावं लागेल, इथं एफ डीएक्स काढावं लागेल. एफ डीएक्स काय करतो, एफ डीएक्स काढण्यासाठी आयचा आणि एफ चा गुणाकार करतो आणि इथं सीएफ कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. हे लक्षात, एवढं आपल्याला इथं काढून घ्यावं लागेल. त्यानंतर पुढे काय करायचं, आता हे लेस दॅनचा प्रॉब्लेम दिलेला आहे. मग अशा वेळेस आपल्याला आधी समजून घ्यावं लागते, गट तयार करून घ्यावं लागते. कसे गट बघा, लेस दॅन 10 आहे बरं का. लेस दॅन 10, लेस दॅन 20, लेस दॅन 30, लेस दॅन 40, लेस दॅन 50, लेस दॅन 60, लेस दॅन 70, लेस दॅन 80, लेस दॅन 90, लेस दॅन 100. हे लक्षात. मग आता मला सांगा, या 10 आणि 20 मध्ये कितीचा फरक आहे, 10चा. 20 आणि 30 मध्ये 10चा, 30 आणि 40 मध्ये 10चा, 40 आणि 50 मध्ये 10चा, 50 आणि 60 10चा, पुढे पण 10 10 10 10 असा फरक आहे, बरोबर. मग अशा वेळेस काय करायचं, लेस दॅन म्हणले, गट तयार करताना काय करायचं, लेस दॅन 10, हे लक्षात, लेस दॅन 20, लेस दॅन 30, लेस दॅन 40, लेस दॅन 50, लेस दॅन 60 70 80 90 100, 100 पेक्षा कमी म्हणले, बरोबर. मग अशा वेळेस आपल्याला पहिला गट तयार करून घ्यावा लागते. कोणता गट, 0 ते 10. का, आपण पहिल्यांदा लेस दॅन मध्ये बघितलात, प्रत्येकामध्ये अंतर कितीचा आहे, 10चा आहे. हे लक्षात. आता 10 पेक्षा कमी म्हणले, लेस दॅन 10, किती म्हणले का नाही सांगितलं. मग 0 का घेतलं, कारण प्रत्येकामध्ये अंतर पुढे बघत गेलो आपण. हे लक्षात, प्रत्येकामध्ये अंतर पुढे पाहत गेलात तर 10चा अंतर एक समान आपल्याला दिसलं नाही. हे लक्षात, ते एक समान अंतर दिसत असल्यामुळे आपण काय पहिला गेट घेतला 0 ते 10. का घेतला, कारण आता प्रत्येकामध्ये एक समान अंतर 10चा आहे, बरोबर. मग आपल्याला काय करावं लागेल, 10च्या अगोदर मग असं एक संख्या घ्यावी लागेल, त्या दोघांमध्ये बी अंतर किती असला पाहिजे, 10चाच. म्हणजे बघा 0 आणि 10 मध्ये कितीचा अंतर असतो, 10चा. हे लक्षात. मग आता गट तयार करून घ्यायचं. 0 ते 10 पहिला गट भेटला, शेवटचा गट कोणता असतो, 90 शेवटी येईल असा गट लेस दॅन मध्ये. हे लक्षात. प्रत्येकामध्ये अंतर बघा, लेस दॅन मध्ये काय आहे, 10चा असेल. मग 10चं जर अंतर असेल तर अशा वेळेस काय करायचं, लेस दॅन मध्ये बघायचं, सुरुवातीला किती दिला, लेस दॅन 10 आणि एक समान अंतर आहे. अशा वेळेस काय करायचं, त्या 10 पर्यंत जी काही संख्या येऊ शकते 10 0 आहे, 0 मध्ये 10 मिसळली की 10 येऊ शकते. लेस दॅन 10 च्या पेक्षा कमी, म्हणजे 10 पेक्षा कमी आहे, पण पुढे बघितलं अंतर प्रत्येक ह्याच्यामध्ये मार्क्सांची जी मेजरमेंट मध्ये तर 10चं एक समान अंतर आहे, म्हणून तो गट तयार करून घेतला 0 ते 10. आता समजा तिथं जर 5 असतं, इथं जर 5 असतं, इथं 10 असतं, इथं 15 असतं, इथं 20 असतं, समजून घ्या फक्त, 25 असतं, 30 असतं, 35 असतं, 40 असतं, 45 असतं, 50 असतं. अशा वेळेस लेस दॅन 5 म्हणले, पण आपल्याला मग गट तयार करण्यासाठी प्रत्येकात अंतर बघावं लागेल. 5 ते 10, 10 ते 15, 15 ते 20, 25, 30 यामध्ये प्रत्येकामध्ये अंतर किती आहे, 5चा आहे ना एक समान. म्हणून लेस दॅन 5 येईल, 5 पेक्षा कमी म्हणले, पण किती, 0 ते 5 मध्ये कितीचा आहे, 5चा फरक आहे. मग हे कसं ठरवायचं, लेस दॅन मध्ये काय करायचं, बघायची संख्या आणि पुढल्या प्रत्येक संख्येमध्ये बघायचं अंतर कितीच आहे. त्याच्या पुढल्या एक समान असेल तर त्याच्या अगोदर, कशाच्या, या 10च्या अगोदर 10 येईल अशी संख्या, म्हणजे त्याच्यामध्ये त्या संख्येमध्ये 10 मिसळल्यानंतर 10 येईल अशी संख्या घ्यायची, म्हणजे 0 ते 10 गट घ्यायचा. हे लक्षात. मग तयार करून घ्यावं लागेल तशी मेजरमेंट. घ्या मग मेजरमेंट. पहिला गट एक मोडून टाकतो. कोणतेही गट लेस दॅन मध्ये दिले तर आपल्याला तयार करून घ्यावं लागते बरं का. असंच गट घ्या मुली. 0 ते 10 पहिला गट. आता 10 ते 20, 20 पेक्षा कमी पण 10 पेक्षा जास्त म्हणले म्हणजे 10 ते 20. 20 ते 30, 30 पेक्षा कमी म्हणले पण 20 पेक्षा जास्त असलं पाहिजे, कारण इथं 20 पेक्षा कमी अगोदरच म्हणले. मग 20 पेक्षा जास्त, इथं ह्याच्या बाबतीत 20 पेक्षा जास्त पण 30 पेक्षा कमी. पुढे 40 पेक्षा कमी म्हणले, मग 30 ते 40 इथं येईल. इथं 40 ते 50 येईल. इथं 50 ते 60, 60 ते 70, 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80. शेवटचा गट काय म्हणले, लेस दॅन 100 म्हणजे 100 आली पाहिजे शेवटी संख्या. असं
80 ते 90, 90 ते 100. 3 4 5 6 7 8 9 10. काय आलं? 10 ते 20, 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80, 80 ते 90, 90 ते 100. आलं लक्षात? आता एक लक्षात ठेवा, लेस दॅन जर असेल तर सुरुवातीला एक गट तयार करा. 10 ते 0 ते 10 एक गट तयार करून घ्या. नंतर 10 ते 20, 20 ते 30 असा तयार करायचं. म्हणजे शेवटी 100 आला पाहिजे इथं. ह्या काही लेस दॅन मध्ये सुरुवात 0 पासून करा इथं. या प्रॉब्लेम म्हणजे 10 ना आधी काय लेस दॅन 10 म्हणले तर 0 मध्ये 10 मिसळल्यावर 10 होते. मग प्रत्येकामध्ये अंतर बघितले आपण एक समान 10च आहे. मग 0 ते 10 पहिला गट तयार करून घ्यायचा. आता त्यानंतर फ्रिक्वेन्सी आपल्याला बघावं लागत. त्या गटाला फ्रिक्वेन्सी ही फ्रिक्वेन्सी दिली आहे, पण आपल्याला आता लेस दॅन सारखं आपण हे कसं गट तयार करून घ्यायचं तसंच फ्रिक्वेन्सी पण तयार करून घ्यावी लागते. कशी तर बघा, पहिली फ्रिक्वेन्सी ऍज इट इज लिहून टाका. पहिल्या गटाला हे पहिली फ्रिक्वेन्सी गटाला लिहून टाका. फ्रिक्वेन्सीच्या कॉलम घेतली. आता दुसरी फ्रिक्वेन्सी काढताना काय 12 मधून पहिली वजा करायची, लिहून घ्यायचं. 12 मधून हे वजा करा, किती राहतात 7. या 21 मधून 12 वजा करा, किती राहतात 9 राहतात का 9. 31 मधून 21 वजा करा 10, हे वजा करा. नंतर 51 मधून 31 वजा करा 20 राहतात. हे लक्षात. 66 मधून 51 वजा करा, किती राहतात बघा 15 राहतात का 15. त्यानंतर 76 मधून हे वजा करा, लिहून घ्या फ्रिक्वेन्सीच्या पुढे. त्या 84 मधून हे वजा करा, किती राहतात बघा 4 4 8. एक मिनिट बघा, याच्या पुढे हे 15, नंतर हे 10, नंतर एक मिनिट खाली वरती संख्या किती आहे. हे 50 ते 60, 1 2 3 4 5 ते 5 आले इथपर्यंत. 6व्याला 15, हे 15, 7व्याला 10, 8व्याला 84 मधून हे वजा करा, किती राहतात बघा 8 राहतात ना. हे 8 इथं. त्यानंतर 96 मधून 84 वजा करा, किती राहतात 12 राहतात ना 12. आणि ह्याच्यातून हे वजा केल्यानंतर 12, ह्याच्यातून हे वजा करा, राहतात किती 4. हे लक्षात. काय केलं, दिलेली मेजरमेंट गट तयार करून घेतले लेस दॅन मध्ये. लेस दॅन आहे, प्रत्येकाला अंतर 100च आहे म्हणून 0 ते 10 पासून सुरू केलं. आणि शेवटचा गट 90 ते 100. फ्रिक्वेन्सी पण आपल्याला तयार करून घ्यावी लागेल. पहिली फ्रिक्वेन्सी जशी आली तशी लिहून घ्यावं लागेल. दुसऱ्या फ्रिक्वेन्सीतून पहिली वजा करावं लागेल लेस दॅन मध्ये, ते लिहून घ्यायचं. तिसऱ्यातून दुसरी वजा करायचं, लिहून घ्यायचं तिसऱ्या गटाला. चौथ्यातून तिसरी वजा करायची, चौथ्या गटाला लिहून घ्यायचं. 5व्यातून चौथी वजा करायची, 5व्या गटाला. असं लिहून घ्यायचं सर्व ह्याच्यातून. लिहून घेतल्यानंतर त्यांची बेरीज करा. बघा एकदा फ्रिक्वेन्सी चेक करा, बरोबर आहे का बघा. फ्रिक्वेन्सी 5 7 9 10 20 15 10 8 12 आणि 4. हे लक्षात बरोबर आहे. मग काय करा, आता यांचं टोटल करून घ्या फ्रिक्वेन्सीचं. लगेच फ्रिक्वेन्सीचं टोटल करून घ्या. ते एन बरोबर तुम्हाला भेटेल किती 100. बरं का. आता काय करा, गट भेटलेत. लेस दॅन मध्ये आधी गट तयार करून घ्यायचं, तसंच फ्रिक्वेन्सी तयार करून घ्यायची. हे लक्षात. मग हे तयार करून घेतल्यानंतर आता बाकीचं प्रॉब्लेम जसं आपण अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये घेतला त्याच्या अगोदरच्या तसंच सोडवायचे बाकी. आता हेच फक्त करून घ्यायचं 2 गोष्टी. लेस दॅन असेल तर गट तयार करून घ्यायचं, त्याची फ्रिक्वेन्सी तयार करून घ्यायची. कशी फ्रिक्वेन्सी, पहिली जशी आली तशी दुसऱ्यातून पहिली वजा करायचं, तिसऱ्यातून दुसरी वजा करायचं आणि तयार करून घ्यायचं. ते एन बरोबर बेरीज करा 100. बाकी प्रॉब्लेम आपण जसं अगोदर सोडला तसंच काढा. मग मिड व्हॅल्यू. मिड व्हॅल्यू कसं करतात, या दोन्ही गटाची बेरीज 2 न भागायचं, येते 5. 0 10 10 10 भागिले 2 5. 20 आणि 30 किती
सॉरी 20 आणि 10 किती 30 होता, 30 ला 2 न भागल्या 15, इथं 25, इथं 35, 40 आणि 50 90, 90 ला 2 न भागला 45, 50 आणि 60 110, 102 ला भाग 110 ला जर 2 न भागले तर किती येते 55, 60 आणि 70 130, 130 ला 2 न भागले तर येते 65, 70 आणि 80 150, 150 ला 2 न भागले तर येते 75, 80 90 किती होते 170, 170 ला 2 न भागले तर येते 85, 90 आणि 100 190, 190 ला 2 न भागला तर येते ते 95. हे झालं मिड व्हॅल्यू. काहीच केलं नाही, गटाची बेरीज केली दोन्ही आणि 2 न भागले, हे सर्व संख्या येतात, प्रत्येकाला ह्याला करा 2 न भागा हे गट येते. आता डीएक्स कसं काढतात, एक्स बरोबर ह्याच्यातली एक संख्या पकडायची, हे लक्षात. कोणती संख्या पकडायची, मध्यभागीची पकडा. आता या ठिकाणी काय मध्यभागीची 55, 45 पकडा, कोणतीही पकडावं तुम्ही, उत्तर बरोबर येते. पण प्रॅक्टिस केल्याशिवाय आपल्याला ह्याची प्रॉब्लेम परीक्षेमध्ये सोडता येत नाही. प्रॅक्टिस पाहिजे मॅक्झिमम. अडचण आहे फोन करा, व्हॉट्सअप आहे विचारा, किंवा कमेंट्स करा संबंधित त्या लेक्चरला व्हिडिओच्या खाली, म्हणजे आम्हाला कळेल तुमची काय अडचण आहे. आणि मी डिपार्टमेंटला अवेलेबल असतो 1-2 तास 11 ते 1 च्या दरम्यान, मग तेव्हा तुम्ही येऊन विचारा तिथं. आहे लक्षात. मग आता घ्या 45, एक्स बरोबर 45. आता या 45 मधून एक्स मधून ह्या संख्या वजा करायचं मिड व्हॅल्यू मधल्या. घ्या मग 45 मधून 5 गेले, 45 मधून 5 गेले असता किती राहतात तो, तर 40 राहतात. आता 45 मोठं, ही संख्या जर आपण पकडलेली जर मोठी असेल तर मायनस द्यायचं. 45 मधून 5 गेले राहतात 40, 45 मधून 15 गेले राहतात 30, ही संख्या असल्यामुळे मोठी मायनस. 45 मधून 25 गेले राहतात 20, ही संख्या मोठी असल्यामुळे मायनस. 45 मधून 35 गेले राहतात 10, ही संख्या मोठी असल्यामुळे मायनस. 45 मधून 45 गेले 0 0. 45 मधून 55 जात नाही, 55 मधून 45 गेले, आता ही संख्या ह्याच्यातली मोठी असल्यामुळे प्लस 10. 65 मधून 45 गेले राहतात 20, ही संख्या मोठी असल्यामुळे प्लस. 75 मधून 45 गेले, ही संख्या मोठी असल्यामुळे प्लस 30. 85 मधून 45 गेले, ही संख्या मोठी असल्यामुळे प्लस 40. 95 मधून 45 गेले, ही संख्या मोठी असल्यामुळे 50. हे लक्षात. हे झालं डीएक्स. आता हे डीएक्स काढल्यानंतर काय काढावं लागेल आपल्याला, डीएक्स झालं. आता कॉमन फॅक्टर काढावं लागेल. आय कसा काढायचं बघायचं बघा. तर या प्रत्येक संख्येमध्ये अंतर बघा. 40 आणि 30 मध्ये 10, 30 आणि 20 मध्ये 10चा आहे, 20 आणि 10 मध्ये 10चं अंतर, 10 आणि 0 मध्ये 10चं, 0 आणि 10 मध्ये 10चं, 10 आणि 20 मध्ये अंतर. म्हणजे या प्रत्येकामध्ये जर बघितलं ऑब्झर्वेशन करून, तर अवलोकन करून, तर आपल्याला कळेल प्रत्येक संख्येमध्ये काय 10-10चा फरक आहे. मग ते 10-10चा फरक आहे म्हणून एक समान आहे, म्हणून इथं आय बरोबर 10 घ्या. हे लक्षात. आता मग ह्या 10 या डीएक्स मधल्या प्रत्येक संख्येला भागून घ्या, तुम्हाला आय मधल्या संख्या मिळून जाते. मग बघा 40 ला 10 न भागलं, 10 1 10, 10 चौक 40 बरोबर 4 येते, पण इथं मायनस असल्यामुळे काय 4 -4. 10 न 30 ला भागला असता 3 येते, इथं मायनस आहे म्हणून मायनस. कॅल्क्युलेटरचा वापर परीक्षेला आहे. जे किराणा दुकानामध्ये वापरलं जाते ते आपण प्रॅक्टिस साठी वापरायचं, आणि त्याचाच वापर कॅल्क्युलेटर वरतीच प्रॅक्टिस करा. मोबाईल वरती जास्त करू नका. परीक्षेमध्ये मोबाईल अलाउड नाही, फक्त कॅल्क्युलेटर अलाउड आहे. हे लक्षात. म्हणून प्रॅक्टिस इथं तुम्हाला भाग गुणाकार जर काही अडचण येत असेल तर विचारा, किंवा मग कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने तुम्ही हे करू शकता. -20 ला 10 न भागाला -2, 10 ला 10 न भागाला -1, 0 ला भागाला 10 न 0 येते बरं का. कोणत्याही संख्येला भागलं किंवा गुणलं 0. 10 ला 10 न भागाला +1 येईल. का +1 येईल, कारण इथं प्लस संख्या आहे 10 ला. आता त्यानंतर 20 ला भागा 10 न 2 येईल, 30 ला भागा 10 न 3 येईल, 40 ला भागा 10 न 4 येईल, 50 ला भागा 10 न 5 येईल. अशा पद्धतीने कॉमन फॅक्टर येईल. काय केलं कॉमन फॅक्टर साठी, डीएक्सच्या कॉलम मध्ये प्रत्येकामध्ये अंतर बघितलं. अंतर बघितल्यानंतर काय केलं, 2 म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये अंतर बघितलं. काय केलं की अंतर किती आहे 10, त्यामुळे 10 न त्या प्रत्येक संख्येला भागून घ्या. हे तुमचं कॉमन फॅक्टर येईल. आता हे पण झाला 5वा कॉलम. आता पुढे काय करावं लागेल, एफडीएक्स राहिले. एफडीएक्स कसं काढायचं, आयचा आणि एफचा गुणाकार, म्हणजे ह्या दोघांचा काय करा गुणाकार करा. मग 4 गुणिले 5 किती येते 20 बरोबर, पण इथं मायनस असल्यामुळे मायनस. 3 गुणिले 7 21 येते, पण -3 ला असल्यामुळे मायनस.
2 गुणिले 9 किती येते 18 येते, पण मायनस 2 ला मायनस आहे म्हणून -18. 10 गुणिले 1 किती येईल -10 येईल. 0 गुणिले 20 किती येईल, कोणत्याही संख्येने गुणलं भागलं तर काय येते, शून्याला शून्यच येते. त्यानंतर 15 1 15, पण आता इथं 15 कसं येईल प्लस, कारण प्लस आहे. 10 गुणिले 2 किती येईल 20, पण 2 ला कोणता आहे प्लस आहे. 8 गुणिले 3 8 त्रिक 24, पण 3 ला कोणता आहे चिन्ह प्लस. 12 गुणिले 4 12 चौक 48, पण 4 ला कोणतं चिन्ह आहे प्लस. त्यानंतर 4 गुणिले 5 पाऊण चौक 20, 5 ला प्लस चिन्ह आहे म्हणून प्लस 20. हे लक्षात. आता काय करा, मायनस मायनस ची बेरीज करून घ्या, प्लस प्लस ची बेरीज करा. घ्या मग इथं लिहितो मी, इथं याला नाव देतो सिग्मा FDX, इथं लिहू. आता मायनस मायनस ची बेरीज केली असता, करा बेरीज मायनस मायनस ची बेरीज बघा. 1 आणि 8 9, 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि 1 6 मायनस ची बेरीज झाली -69, प्लस ची करा. 5 आणि 4 9 9 18, सॉरी 9 8, 5 आणि 4 9 9 8 17, 17 ला 7, हाच्याला 1 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 4 आणि 2 6, 6 आणि 4 10, 10 आणि 2 12, म्हणजे ते ही 127 टोटल 12 घेतल्यानंतर. हे लक्षात. आता काय करा, लहान संख्या मोठ्या संख्यातून वजा करा, प्लस मधून मायनस, कारण मोठी संख्या इथं काय प्लस मध्ये आहे 127, मायनस आहे 69, वजाबाकी करा. मग काय करा, इथं वजाबाकी करून 7 मधून 9 जातात का नाही, इथले इथं घेतले, इथं झाले 17, 17 तून 9 गेले, राहतात किती 8. त्यानंतर इथं 1 राहता, 1 मधून काय 6 जात नाहीत, मग इथलं इथं घेतलं 11 झाले, 11 तून 6 गेले, राहतात 58. हे लक्षात. मग ते 58 कोणते प्लस आहे, मग प्लस चिन्ह दिलं किंवा नाही दिलं काही अडचण नाही, प्लसच म्हणतात त्याला. झालं, मग हे काढलं. CF काढून घ्या, कम्युनिटी फ्रिक्वेन्सी. कम्युनिटी फ्रिक्वेन्सी कशी काढतो, तर ही जे काही आहे संख्या, ही आधी सुरुवातीला ह्याच्यामध्ये लिहून घ्या, संचित वारंवारता 5. त्या 5 मध्ये काय करा, दुसरी फ्रिक्वेन्सी ऍड करा. 5 आणि 7 किती 12, 12 आणि 9 किती होतात 21, 21 आणि 10 31, 31 आणि 20 51, 51 आणि 15 66, 66 आणि 10 76, 76 आणि 8 84, 84 आणि 12 96, 96 आणि 4 100. हे झाले कम्युनिटी फ्रिक्वेन्सी. कम्युनिटी फ्रिक्वेन्सी मधली शेवटची संख्या म्हणजे ती n बरोबर फ्रिक्वेन्सीची. झाले सर्व कॉलम. मीन मीडियन काढायला हरकत नाही. या मग इथं नंबर 1 काढू. कॅल्क्युलेट मीन. सूत्र काय दिले, a बरोबर x प्लस सिग्मा FDX डिवायडेड बाय n इंटू I. किमती ठेवा. मग x ची किंमत इथं पकडल्या, x बरोबर किती 45, मग इथं 45 ठेवा, अधिक सिग्मा FDX किती आले, इथं 127 मधून 69 वजा केल्यानंतर 58 आले, मग 58 इथं ठेवा, 58 भागिले n ची किंमत किती आहे, n बरोबर बेरीज केली फ्रिक्वेन्सीची टोटल तर 100 आहे, 100 ठेवलं, इंटू I. कॉमन फॅक्टर किती आहे इथं 10 आहे, म्हणजे dx मध्ये प्रत्येक संख्येमध्ये अंतर कितीच आहे 10च. मग ते बघितलं, I बरोबर 10 ठेव, पकडलेली संख्या. हे लक्षात काढा. मग किंमत a बरोबर 45 अधिक 58 गुणिले 10 580 येते, भागिले 100 करा. a बरोबर 45 ला 45, 580 ला 100 न भाग करा, म्हणजे हे शून्य घटलं तर किती येईल, भागातल्यानंतर टोटल 5.8 येईल. a बरोबर 45 आणि 5 50, 50.8 हे तुमचं काय येईल, तर या ठिकाणी मीन येईल 50.8, हे तुमचं मीन आलं. आता आपल्याला मीडियन काढून घ्यावं लागेल. घ्या मग लगेच. हे संख्या इथं लहान लिहितो बरं का, कारण इथंच मीडियन काढू, छोट्या छोट्या लिहितो बघा. मायनसची बेरीज होती 67, प्लसची बेरीज होती 127,
ते वजाबाकी केल्यानंतर ते आपल्याला हे भेटून गेलं 58. आता हे एक झालं, इथंच काढतो नंबर 2. लक्षात येईल. कॅल्क्युलेट मीडियन. सूत्र दिले का? आता फ्रिक्वेन्सीची बेरीज कशी आहे हो इथं? n बरोबर सम आहे. सम असेल तर सूत्र सांगितले मी, n भागिले 2. विषम असेल तर इथं जर 101 असती तर n+1 डिवायडेड बाय 2 हे सूत्र वापरलं असतो m बरोबर. मग घ्या स्मॉल m बरोबर आधी. m बरोबर द साइज ऑफ n डिवायडेड बाय 2 द आयटम. मग ठेवा किमती. m बरोबर द साइज ऑफ n ची किंमत किती आहे? 100. 100 भागिले 2 द आयटम. m बरोबर घ्या मग इथं द साइज 100 ला 2 न भागलं 50 येते. 50 द आयटम. लक्षात. मग हे 50 ही संख्या या CF मध्ये शोधा. कुठं भरून निघते? तर 61 मध्ये भरून निघते. 31 मध्ये निघते का? नाही, इथं निघते. 50 या 51 मध्ये कुठेतरी येते. मग त्या कॉलमला काय करा, असं बॉक्स करून घ्या, म्हणजे लक्षात येईल आपल्याला. हे लक्षात. मग आता इथं m बरोबर 51 घ्या आणि त्याच्या पुढे बरीच माहिती आहे, पण शॉर्टकट मध्ये आपल्याला एका नको थोडकं लिहा. 51 हा आयटम CF मधला नसता मग तिथं कोणती आहे माहिती? तर बघा, साइज ऑफ 50 द आयटम इन विच लाईज इन द CF 51. एवढं लिहिण्याच्या ऐवजी काय करा मग डायरेक्ट 50 100 ला 2 न भागले 50 आलं. 50 मग काय करा, कुठे CF मध्ये भरून निघते बघा 51 मध्ये. मग इथे लिहा m बरोबर 51 द आयटम इन CF झालं. त्यानंतर काय करा, m बरोबर 51 जी आहे कम्युनिटी फ्रिक्वेन्सी मध्ये आलेली, हे 50 जिथं भरून निघाले ती संख्या किती आहे? 51. 51 चा गट घ्या कोणता आहे? 40 ते 50 बॉक्स केलाय आपण. 40 ते 50 हे झालं तुमचं काय? मीडियन ग्रुप. आता मीडियन ग्रुप आलाय तुमचा 40 ते 50. या ठिकाणी मीडियन ग्रुप आला. ग्रुप आला म्हणजे काय? आपण जेव्हा 100 ला 2 न भागलं 50 आलं. 50 ची संख्या इथं CF मध्ये शोधली. 51 आली. 51 चा गट घेतला. 40 ते 50 आला. आता 40 ते 50 गट आला, पण आपल्याला मीडियनची एक किंमत काढावी लागते. एक असते. गटामध्ये दोन्ही गट नसतात. हे गट मध्ये पहिली आणि दुसरी संख्या नसते. मग आता जे काही मीडियन आहे हे 40 आहे का 50 आहे का, या दोन्हीच्या दरम्यान आपल्याला काढावं लागेल एक सूत्र ठेवून. मग ते सूत्र बघा खाली ठेवा. मग अप्लाइंग द फॉलोइंग फॉर्म्युला. सूत्र आहे मग कॅपिटल M बरोबर L1 प्लस L2 मायनस L1 डिवायडेड बाय F1 कंसात M मायनस C. हे झालं. आता इथं लगेच किमती काय लिहून घेतो, इकडे हे काढतो. M बरोबर काय काढायचे? मीडियन काढायचे बरं का, हे काढायचे. L1 बरोबर डायरेक्ट इथे हे करतो, आणखी ते M च्या पुढे काय आहे म्हणतात ते क्वेश्चन मार्क होता. L1 बरोबर काय गटातील लहान संख्या किती? 40. L2 बरोबर गटातील मोठी संख्या 50. त्यानंतर काय? F1 बरोबर जो काही गट आलेला आहे 40 ते 50 हा करंट गट आहे. या गटाच्या पुढली फ्रिक्वेन्सी मधली संख्या किती? हे फ्रिक्वेन्सी मधली संख्या, ह्याला आपण नाव द्यायचं F1. गटाच्या पुढली नीट फ्रिक्वेन्सी कॉलम मधली संख्या किती? तर ती आहे 20. त्यानंतर काय आहे? स्मॉल m बरोबर काय घ्यायचं? स्मॉल m बरोबर n बरोबर 100, तर 100 ला 2 भागल्यानंतर किती आले? 50. 50 म्हणजे काय? ते m बरोबर घ्यायचं. या ठिकाणी हे घ्यायचं नाही बरं का, गट हे घ्यायचं. 100 ला 2 भागल्यानंतर ही संख्या घेता नसता. 100 ला 2 भागल्यानंतर 50. 51 घ्यायची नाही, 50 घ्यायची. n ला 2 भागल्यानंतर जी आले ते किती? 50. त्यानंतर काय आहे? C बरोबर काय करायचं? करंट गट कोणता आहे? करंट ग्रुप मीडियन ग्रुप 40 ते 50 आहे. त्याची फ्रिक्वेन्सी घेतली ती F1 आहे त्याच्या पुढली. आता आपल्याला C म्हणले बरोबर. C म्हणले तर ह्याच्या वरचा गट कोणता आहे? 30 ते 40. त्या 30 ते 40 च्या गटाची कम्युनिटी फ्रिक्वेन्सी घ्या, म्हणजे 31. त्याला C घ्या. किंवा असं नाही समजलं तर काय करा, मग 40 ते 50 गट येईल बरोबर.
म्हणजे हे 100ला 2 न भागलं 50 येईल, 50 भरून निघाले 51. त्या 51च्या वरची संख्या म्हणजे तुमचं सी. किती? 31. 31 हे झालं. आता सूत्रात किमती ठेवा आणि काढून घ्या लगेच किंमत. इथं ठेवतो बाजूला याच्या. घ्या मग m बरोबर L1 ची किंमत किती आहे? 40. L2 ची इथं प्लस L2 ची 50 मायनस 40 डिवाइड बाय F1 ची किंमत पकडली आपण, काढली त्याच्यातली 20. कंसात m ची किंमत 50 आले, 100ला 2 भागल्यानंतर c ची किंमत 51 मध्ये 50 भरून निघाली त्याच्या वरली म्हणजे 31. काढा किंमत m बरोबर 40 ला 40 अधिक 50 मधून 40 गेले 10 राहतात, भागिले 20, 50 मधून 31 गेले राहतात 19. m बरोबर 40 ला 40 अधिक 10 गुणिले 19 190, 190 ला 20 न भागायचं. m बरोबर 40 ला 40 190 ला 20 न भागाला किती येते बघा, ते येईल 9.5. मग m बरोबर 40 9 49 पॉईंट किती येईल? 5. हे तुमचं काय आलं? मीडियन. हे लक्षात. हे किमती पकडल्या. L1 बरोबर गटातील लहान संख्या, L2 बरोबर गटातील मोठी संख्या, F1 बरोबर जो गट आलाय त्याच्या पुढली F मधली संख्या फ्रिक्वेन्सी 20. C म्हणजे काय? जिथं 50 भरून निघाले 100ला 2 न भागल्यानंतर इथं याच्यावरली C, आणि m बरोबर म्हणजे 100ला 2 न भागल्यानंतर जे काय आले ती 50 ते म्हणजे m. हे लक्षात. अशा पद्धतीने किती आलं मग ते मीडियन. तर इथे किमती ठेवल्या 40 ला 40, 50 मधून 40 गेले 10 राहतात, भागिले 20, 50 मधून 31 गेले 19 राहतात. मग 40 ला 40 10 गुणिले 19 190, 20 ला 20 190 ला 20 न भागलं ते किती येते? 9.5 येते. कॅल्क्युलेटर तर वापरायची काही अडचण नाही. 40 ला 40 9.5 आले, 190 ला 20 न भागून त्यांची बेरीज करा, किती आलं? 49.5. त्या ठिकाणी तुमचं उत्तर येऊन जाईल. हे लक्षात. आता हे झालं काय? मीडियन. आता आपल्याला काय मोड सुद्धा काढावा लागणार आहे. हे लक्षात. इथं रेषवर तू उभी आणि इकडे आपण मोड काढून घेऊ. आता मोड काढते वेळेस आपल्याला काय ग्रुपिंग मेथड आणि अनालिसिस टेबल आपल्याला काढून घ्यावा लागत आहे. हे लक्षात. मग अशा वेळेस आपण काढून घेऊ. मग हे लक्षात घ्या. मग या ठिकाणी हे 1 झाले, हे 2 झाले, इथं 3. कॅल्क्युलेट मोड घ्या. मग कॅल्क्युलेट मोड आधी काय? ग्रुपिंग मेथड. ग्रुपिंग मेथड ह्याच्यामध्ये टोटल कॉलम तयार करायचे किती? तर एकूण 7 कॉलम तयार करा. इथं ग्रुपिंग मेथड ह्याच्या खालीच काय? अनालिसिस टेबल. पहिला m चा, दुसरा फ्रिक्वेन्सीचा टोटल, तिसरा 1, चौथा, 5वा, 6वा आणि 7वा. ह्या मग इथं नाव देऊन आपण काय नाव देतो? याला मेजरमेंट देतो नाव. आणि ह्याला टोटल, ह्याला दुसऱ्या कॉलमला नाव देतो फ्रिक्वेन्सी, बरं का, मोठ्या अक्षरात. आता त्या फ्रिक्वेन्सी मध्ये 1 नंबरचा कॉलम त्याला F नाव देतो. इथं 2, इथं 3, इथं 4, इथं 5, इथं 6. हे झालं. हे लक्षात. आता अनालिसिस टेबल पण काढून घे. इथं लगेच अनालिसिस टेबल ह्याच्यामध्ये काय टोटल 8 कॉलम तयार करावं लागेल. घ्या मग पहिला मेजरमेंटचा, दुसरा 1 नंबरचा कॉलम, तिसरा 2 नंबरचा कॉलम, चौथा 5वा, 6वा. थोडा क्रॉस झाला तर रेषा पण समजून घ्या. इथं क्रॉस झालेले. एक 2 3 4 5 6 7 इथं काढतो लगेच.
हे 8. नाही लक्षात नाव लिहून घ्या. मग नाव द्या त्याला लगेच. का यम, हे 1, हे 2, हे 3, हे 4, हे 5, हे 6 आणि शेवटच्याला नाव देतो आपण टोटल. बरं का. हा कॉलम खूपच मोठा झाला, याला लहान करत थोडा वाटल्यास. तुमच्या वहीवर व्यवस्थित हे करा, म्हणजे पूर्ण कॉलम काय तुमच्या वहीवर बसतील व्यवस्थित. पट्टी, कॅल्क्युलेटर वगैरे वापरायचं पूर्ण स्टॅटच्या प्रॉब्लेमला. परीक्षेमध्ये कॅल्क्युलेटर अलाउड आहे, घेऊन जाऊ शकता. आता मग ग्रुपिंग मेथड आणि अनालिसिस टेबल बघा. ग्रुपिंग मेथड मध्ये काय, सुरुवातीला 2 कॉलम असतात एम आणि एफ, पण एफ मध्ये 6 कॉलम असतात. मग एम मध्ये दिलेले गट लिहून घ्या. गट अगोदर आपण लेस दॅन म्हणून तयार केले, हेच गट आता पुढे वापरायचं बरं का एकदा तयार केल्यावर. आणि फ्रिक्वेन्सी पण तयार केलेली, ही डायरेक्ट ते घ्यायची नाही, तयार केलेली घ्या. मग गट 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80, 80 ते 90, 90 ते 100. घेतली फ्रिक्वेन्सी. आता काय करा, 1 नंबरच्या फ्रिक्वेन्सी मधल्या 1 नंबरच्या कॉलम मध्ये दिलेली फ्रिक्वेन्सी तयार केलेली लिहून घ्या. कारण लेस दॅन मध्ये आपल्याला तयार करून घ्यावं लागतंय. पण अगोदरचे जे काही 2 प्रॉब्लेम घेतला त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी तयार करून घ्यायची गरज नव्हती, जशाल तशी घ्यायची होती ह्याच्यात. या मग ही तयार केलेली 5 7 9, 5 7 9. लक्षात काय, 5 7 9 10 20, 10 20, त्यानंतर 15 10 8, 15 10 8, त्यानंतर 12 आणि 4, 12 आणि 4 ही फ्रिक्वेन्सी घेतलात. आता 2 नंबर फ्रिक्वेन्सी मधल्या 2 नंबरच्या कॉलम मध्ये काय, या 2 फ्रिक्वेन्सीची बेरीज करा आणि लिहून घ्या इकडं. 5 आणि 7 12, 9 आणि 10 19, 20 आणि 15 35, 10 आणि 8 18 आणि 12 आणि 4 16. बघा संख्या बरोबर आहेत का. बारा 19 35, 12 19 35, त्यानंतर 18 16 आहेत ना, 18 आणि 16. त्यानंतर फ्रिक्वेन्सी मधल्या 3ऱ्या कॉलम मध्ये काय करायचं, पहिली 1 सोडायची, म्हणजे ही 5 सोडा आणि त्यानंतर काय 2 2 च्या जोड्या करा आणि बेरीज करून लिहून घ्या. 7 आणि 9 एक जोडी किती होते, 7 आणि 9 ची बेरीज 7 आणि 14, 14 आणि 2 16. हे लक्षात. त्यानंतर 10 आणि 20 ची बेरीज करा जोडी करून, किती होते 30. त्यानंतर 15 आणि 10 ची बेरीज करा, किती होते 25. त्यानंतर 8 आणि 12 ची बेरीज करा 20. हे लक्षात. हे झाली फ्रिक्वेन्सी मधला 3रा कॉलम. कसा, पहिल्यामध्ये काय दिलेली फ्रिक्वेन्सी घेतात 1 नंबर मध्ये, दुसऱ्या याच्यामध्ये 2 2 च्या जोड्या केल्या लिहून घेतल्या, तिसऱ्यामध्ये काय पहिली 1 सोडली आणि 2 2 च्या बेरजा करून लिहून घेतलं. चौथ्यामध्ये काय करायचं, सुरुवातीपासून 3 3 ची बेरीज करायची. करा मग 5 7 9 बेरीज करा, 5 आणि 7 12, 12 9 21. त्यानंतर 10 20 15 यांची बेरीज करा, 10 20 30, 30 आणि 15 45. त्यानंतर 10 8 आणि 12 यांची बेरीज करा, 10 8 आणि 12, 10 आणि 8 18, 18 आणि 12 30. बेरीज करून लिहून घेतलं. त्याला जोडीदार दुसरे 2 आहेत का, नाही, सोडून द्या. काय केलं, फ्रिक्वेन्सीच्या 4थ्या नंबरच्या कॉलम मध्ये सुरुवातीपासून 3 3 ची बेरजा केल्या, 3 3 च्या जोड्या आणि त्यांची बेरीज करून लिहून घेतली. इकडे 5व्या कॉलम मध्ये कसं करायचं, 1 सोडायची पहिली आणि 3 3 च्या बेरजा करून लिहायचं, म्हणजे 7 9 10. 7 आणि 9 किती होतात 16, 16 आणि 10 26. मग इथे लिहा बेरीज 7 ची 9 ची आणि 10 ची यांची बेरीज इथे 26. त्यानंतर पुढे 20 15 10 यांची बेरीज करा, 20 15 आणि 10 यांची बेरीज करा, 20 आणि 15 35, 35 आणि 10 45. हे लक्षात 45 आलं. त्यानंतर पुढे हे पहिले 1 सोडून 3 गेले,
हे दुसरे 3 गेले तिसरे, 8, 12 आणि 4 यांची बेरीज करा. 8, 12 आणि 4 यांची बेरीज करा. 8 आणि 12 20, 20 आणि 4 24, हे 24 आहे लक्षात. आता 6व्या कॉलम मध्ये काय करायचं, पहिल्या 2 सोडायचं, 5 आणि 7 सोडा आणि 3 3 ची बेरीज करा. म्हणजे या ठिकाणी काय 9, 10 आणि 20 यांची बेरीज करा. हे लक्षात काय करावं लागेल, 9, 10 आणि 20, 9, 10 19, 19 आणि 20 39 लिहून घेत 39. त्यानंतर हे 2 सोडून 3 ची केलात बेरीज लिहून घेतलात. नंतर 15, 10, 8 यांची बेरीज करा. 15 आणि 10 25, 25 आणि 8 33. काय मग इथं 15, 10 आणि 8 हे येते 33. हे लक्षात. आता याला 12 ला आणि 4 ला तिसरा जोडीदार आहे का, नाही, मग अशा वेळेस सोडून द्या. हे लक्षात. आता काय करा, मग हे झाल्यानंतर काय केलं आपण वाय अनालिसिस ग्रुपिंग मेथड करताना एम आणि एफ चा कॉलम तयार केला. एम मध्ये मेजरमेंट घेतली, तयार करून घेतली लेस दॅन वरून, आणि नंतर एक घटक घेतले 1 ते 6 पर्यंत, सॉरी काय घेतल्या, संख्या घेतल्या फ्रिक्वेन्सी मध्ये कॉलम तयार करून 6. आता एफ मध्ये काय दिलेली फ्रिक्वेन्सीच्या शाल तशी लिहून घेतली. 2 नंबरच्या कॉलम मध्ये सुरुवातीपासून 2 2 च्या जोड्या केल्या लिहून घेतली. 3 नंबरच्या कॉलम मध्ये 1 सोडली पहिली, 2 2 च्या जोड्या केल्या लिहून घेतल्या. 4 नंबरच्या कॉलम मध्ये 3 3 च्या जोड्या केल्या लिहून घेतल्या. 5 नंबरच्या कॉलम मध्ये 1 सोडली, 3 3 च्या बेरजा केल्या लिहून घेतल्या. 6 नंबरच्या कॉलम मध्ये पहिल्या 2 सोडल्या, 3 3 ची बेरजा केल्या लिहून घेतल्या. ह्या खाली जोडीदार तिसरा नाही म्हणून सोडून दिली. ज्याला जोडीदार नाही, जोडी नाही होत ते सोडून द्यायची संख्या. हे झालं. आता काय करायचं, अनालिसिस टेबल काढताना या सर्वांमध्ये मोठ्या संख्या कोणत्या आहेत बघा. याच्यामध्ये बघा सर्वात मोठी संख्या 20 आहे का, 20 हे लक्षात. त्यानंतर सर्वात मोठी 20च आहे ना, 5, 7, 9, 10, 15, 10, 8, 12, 4 म्हणजे 20 मोठी आहे. दुसऱ्या ह्याच्यात 35, तिसऱ्या ह्याच्यात 30, चौथ्या ह्याच्यात 45, पाचव्या ह्याच्यात पण 45, 6व्या ह्याच्यात 39. हे लक्षात. हे झालं मोठ्या संख्या. अनालिसिस टेबल मध्ये काय करावं लागलं, आपल्याला टिक करून घ्यावं लागलं. हे लक्षात. मग इथं मेजरमेंट मध्ये अगोदर लिहून घ्या. दिलेली मेजरमेंट काय आहे, 0 ते 10 आहे, नंतर 10 ते 20 आहे, 20 ते 30 आहे, त्यानंतर 30 ते 40 आहे, 40 ते 50 आहे, 50 ते 60 आहे, 60 ते 70 आहे, 70 ते 80 आहे, 80 ते 90 आहे आणि 90 ते 100 आहे. हे झालं. आता काय करा, त्या ग्रुपिंग मेथडवरून अनालिसिस टेबल काढून घ्या. कसं काढायचं, सर्वात आपण मोठ्या संख्येला गोल केले. मोठी संख्या कोणती आहे, पहिल्या 1 नंबरच्या कॉलम मध्ये 20, 20 कोणत्या गटाची आहे, 40 ते 50, 40 ते 50 पुढे राईट. दुसऱ्या ह्याच्यात या सर्वात मोठी संख्या 35 आहे, कोणत्या दोनची बेरीज आहे 35, 20 आणि 15 ची. 20 कोणत्या गटाची आहे, फ्रिक्वेन्सी 40 ते 50, मग 40 ते 50 पुढे एक राईट दुसऱ्या कॉलम मध्ये. इथला दुसरा घेतला की इथं पण दुसरा. आणि 15 कोणत्या गटाची आहे, 50 ते 60, मग इथं पण राईट करून घ्या 50 ते 60. तिसऱ्या ह्याच्यामध्ये या सर्वात मोठी संख्या कोणती आहे फ्रिक्वेन्सीची, इथं बेरीज 30 आहे. आता 30 आहे मोठी संख्या, 16, 25, 20 मध्ये 30 मोठी, आणि 30 मध्ये मोठी संख्या कोणती आहे 30. आता ही 30 कोणत्या दोन संख्यांची बेरीज आहे, एक 10 ची आणि 20 ची. 10 चा गट कोणता आहे 30 ते 40, मग 30 ते 40 पुढे राईट करा. हे 30 ते 40 पुढे राईट. नंतर 20 कोणत्या गटाची आहे 40 ते 50, मग 40 ते 50 पुढे राईट करा. केलं. त्यानंतर चौथ्या कॉलम मध्ये आता इथला तिसरा झाला, इथला तिसरा झाला की इथला तिसरा, इथला चौथा सुरू आहे. चौथा कोणता आहे, सर्वात मोठी संख्या 21, 30 आणि 45 मध्ये 45 मोठी आहे. आता चौथ्यामध्ये काय करतो, 3 3 ची बेरीज करतो सुरुवातीपासून. 45 आहे. आता हे 45 कोणत्या 3 ची बेरीज आहे, 10, 20, 15 यांची बेरीज 45 आहे. आता 10 चा गट कोणता आहे 30 ते 40, म्हणून 30 ते 40 पुढे राईट करा. 40 ते 50 पुढे राईट करा, कारण 20 40 ते 50 ची आणि 15 50 ते 60 चा आहे. करा राईट. त्यानंतर पुढे 4 नंबरचा झाला, इथलाही झाला, इथलाही झाला. नंतर 5व्या मध्ये या 26 आणि 45 आणि 24 मध्ये सर्वात मोठी 45 आहे. आता हे 5वा कॉलम कसा करतो, पहिली एक सोडून देतो, 2 2 च्या बेरजा करतो, सॉरी 3 3 च्या बेरजा करतो, लिहून घेतो. 5 नंबरच्या कॉलम मध्ये काय करत असतो आपण, 26, 45, 24 आहे, पण हे तयार करताना काय केलं, एक सोडून देतो, 3 3 च्या बेरजा करतो. मग 45 आहे, 45 कोणत्या 3 ची बेरीज असेल,
एक सोडली असता 7, 9, 10 यांची बेरीज 26, 20, 15, 10, 45 म्हणजे ह्या तीनची बेरीज. मग 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70 पुढे राईट करून घ्या. 40 ते 50, 50 ते 60 आणि 60 ते 70 पुढे राईट करून घ्या. बरं का, हे कशा पुढे राईट आहे, ह्याच्या पुढे आहे बरं का, हे पण 60 ते 70 पुढे एक राईट. त्यानंतर हे झालं 5वा. आता 6व्यामध्ये सर्वात मोठी 39 आहे. एक कॉलम 6वा कसा तयार करतो, पहिल्या 2 सोडतो 1 नंबरच्या कॉलम मध्ये एफ मधल्या आणि 3 3 ची बेरीज करतो. 9, 10, 20 यांची बेरीज 39 येते. मग 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50 पुढे राईट करून घ्या. हे 20 ते 30, 30 ते 40 आणि 40 ते 50 पुढे राईट. झालं का सर्वांना पुढे राईट. 1, 2, 3, 4, 5, 6 राईट करून घेतलं. आता मोजून फक्त टोटल करा. 0 ते 10 पुढे काय आहे का राईट, नाही डॅश, किंवा 0 केला तर चालेल. 0 ते 10 पुढे किती आहे राईट, 1 पण नाही म्हणून डॅश. 10 ते 20 पुढे आहे का, नाही डॅश. 20 ते 30 पुढे आहे 1. 30 ते 40 पुढे 1, 2, 3 आहे. त्यानंतर 40 ते 50 पुढे 1, 2, 3, 4, 5, 6 राईट. ठीक आहे. 50 ते 60 पुढे 1, 2, 3 आहे. 60 ते 70 पुढे 1 आहे. 70 ते 80 पुढे नाही, 80 ते 90 पुढे नाही आणि 90 ते 100 पुढे नाही. हे लक्षात. अशा पद्धतीने आपण हे काढून घेतलं. आता सर्वात मोठी संख्या इथं काय आहे, या टोटल मध्ये 6 आहे. कोणत्या गटाची आहे, 40 ते 50 गट आला. इथं पण येऊ द्या, काय अडचण नाही. आता हे आलंय. आता आपल्याला याच्या नंतर काय एक सूत्र ठेवावं लागेल. इथं आधी लिहून घ्या. हे झाल्यानंतर लिहावं लागेल काय, इथं लिहितो झेड बरोबर हायेस्ट आयटम अनालिसिस टेबल. झेड बरोबर मग हायेस्ट आयटम काय 6 आहे, पण आता त्याची मेजरमेंट काय आहे 40 ते 50. 40 ते 50 बरं का. मग कंसामध्ये घ्या किती वेळेस आलाय गट तो 6 टाइम्स. 6 टाइम्स येऊ 5 टाइम्स येऊ सर्वात जास्त वेळा बघायचं बरं का. 6 टाइम्स लिहिलं. आता काय, आता हे गट आला. आता गटापैकी नेमकं कोणतं आहे उत्तर, मीडियनला जसं आपण किंमत काढली तसं मोडलाही काढावं लागते. हे लक्षात. या गटापैकी 40 आहे का 50 आहे का या दोन्हीच्या दरम्यान आहे ते आपल्याला शोधून काढावं लागते. मग त्यासाठी सूत्र आहे. सूत्र बघा मग झेड बरोबर इथे लिहा ना, अप्लाइंग द फॉलोइंग फॉर्म्युला. applying the following formula. सूत्र घ्या मग. झेड बरोबर L1 आहे, नंतर F1 आहे, नंतर मायनस F0 आहे, त्यानंतर 2F1 आहे, त्यानंतर मायनस F0 आहे, नंतर F2 आहे, कंसामध्ये L2 मायनस L1 आहे. आता किमती आपल्याला सूत्र घेतलं. आता त्या सूत्रात किमती ठेवण्यासाठी किमती कोणत्या येतात बघा. तर L1 बरोबर गटातील लहान संख्या 40, L2 बरोबर गटातील मोठी संख्या 50. हे लक्षात. आता F1 बरोबर काय करावं लागेल, जो गट आलाय त्याच्या पुढली संख्या, गट आलाय कोणता गट 40 ते 50 आलाय, 40 ते 50 पुढली संख्या म्हणजे काय, ही F1 म्हणजे 20. या मग F1 म्हणजे किती 20. आता F0 म्हणजे काय, जो गट आलाय त्याच्या वरच्या गटाची फ्रिक्वेन्सी घ्यायची म्हणजे इथं 10. F0 म्हणजे काय, हे 10. किंवा जो गट आलाय त्याच्या पुढली म्हणजे F1, त्याच्या वरली म्हणजे F0 किती 10. आता F2 म्हणजे जो गट आलाय त्याच्या पुढली म्हणजे F1, त्याच्या वरली म्हणजे F0 आणि जो गट आलाय त्याच्या खाली म्हणजे काय F2. ही संख्या म्हणजे काय F2. मग घ्या तिथं F2 बरोबर 15. किमती भेटल्या ना सर्व. आता सूत्रात किमती ठेवा. मग घ्या मग सूत्र इथं हे घेतले, किमती ठेवा. 40 अधिक F1 ची किंमत किती आहे, F1 ची किंमत 20 आहे, 20 मायनस F0 ची किंमत किती आहे 10 भागिले
हे सूत्रातलं 2 आहे, कंसामध्ये F1 ची किंमत ठेवा किती 20 मायनस सूत्रातलं मायनस आहे बघा, F0 ची किंमत 10 मायनस F2 ची किंमत किती आहे 15 आणि कंसामध्ये काय करावं लागेल L2 मायनस L1 म्हणजे 50 मायनस 40 करावं लागेल, हे लक्षात। मग त्यानंतर काय किंमत काढा, मग Z बरोबर 40 अधिक 20 मधून 10 गेले 10 राहतात बरोबर, 2 गुणिले 20 किती होते 40 होते, मायनस 10 ला 10 मायनस 15 ला 15 तोपर्यंत। नंतर इकडलं सोडून घ्या, एक 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 सोडून घ्या, 20 मधून 10 गेले 10 राहतात, नंतर 50 मधून 40 गेले 10 राहतात, हे लक्षात। आता Z बरोबर इथेही करता आलं असतं बरं का, मायनस मायनस प्लस होते पण मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणून डायरेक्ट कितीही करता आलं पाहिजे, स्टेप बाय स्टेप सोडव म्हणजे इझी जाईल। Z बरोबर 40 ला 40 अधिक 10 गुणिले 10 किती होते 100 होते बरोबर, 40 ला 40 आता हे मायनस 10 आहे आणि मायनस 15 आहे, मग अशा वेळेस काय मायनस मायनस प्लस होते पण मोठ्या संख्येचं चिन्ह काय मायनस 25, हे लक्षात। Z बरोबर 40 ला 40 अधिक 100 ला 100, 40 मधून 25 गेले राहतात किती 15, हे लक्षात। Z बरोबर 40 अधिक भागाला, मग 100 ला किती 15 ना भागाला, तर ते तुमचा आन्सर येईल 6 पॉइंट, हे भागातल्यानंतर बघा 15 1 15 15 सकी 90 10 उरतात, मग पॉइंट दिलं शून्य वाढवलं परत 15 सकी 90 6.66 असे येत जाते, 6.667 असं येईल। Z बरोबर मग 46.6667, हे लक्षात। अशा पद्धतीने तुमचं काय किंवा मग 46.6666 येईल, म्हणजे 100 ला 15 भागल्यानंतर 6.666 येऊन जाईल, बेरीज करा 46.6667 असं येईल तुमचं मोड, हे लक्षात। तर अशा पद्धतीनं या ठिकाणी काय मीन 50.8 येईल, ह्याच्या खाली सेफ लिहिला तरी चालेल, मग हे मीन ला बॉक्स करून नसता इथं लिहा असं सेपरेट, ए बरोबर इथं मीन टाकायचं, मीन लिहा शेवटी, मग उत्तराच्या खाली मीन बरोबर किती आलं तुमचं 50.8, त्यानंतर मीडियन बरोबर लिहू वाटलं तर बघा इथं तर काढले पण जरा व्यवस्थित सुटसुटीत वाटण्यासाठी आणखीन शेवटी, नंतर मोड बरोबर किती 46.6667 असं उत्तराला लिहून बॉक्स जरी केला तरी अडचण नाही जर करू वाटलं तर, पण हे तर काढावंच लागणार आहे, हे नंतर किंमत मीनची, नंतर मीडियनची, नंतर मोडची, हे लक्षात। तर अशा पद्धतीने हा लेस दॅनचा कंटिन्यू ग्रुप सिरीज मध्ये प्रॉब्लेम सांगता येईल। तर पुढल्या लेक्चर मध्ये एक प्रॉब्लेम घेणार तो म्हणजे मोर दॅनचा। ओके, थँक्यू।